मूवीच्या सुरुवातीला आपल्याला एक माहिती दाखवली गेली आहे की 1945 पासून 1962 मध्ये युएसएने बरेचसे न्यूक्लिअर टेस्ट केलेले होते. त्या न्यूक्लिअर टेस्टच्या परिणामास्वरूप तिथली बरीचशी लोक ही डिफॉर्म झालेली होती. आता डिफॉर्मचा अर्थ तुम्हाला पुढे कळेल. आणि सर्वात जास्त त्या टेस्टिंग ह्या मेक्सिको डिझर्ट म्हणजे मेक्सिकोच्या वाळवंटात झालेल्या होत्या. त्याचा शोध लावण्यासाठी बरेचसे सायंटिस्ट तिथं रिसर्च करत असतात आणि त्यांचा जो रिसर्च चालू असताना तिथली काही डिफॉर्म लोक इथे सायंटिस्टवरती अटॅक करतात. म्हणजे त्यांना खूप भयानक पद्धतीने मारतात, जे सांगूही शकत नाही. ते फक्त तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्याला दाखवलं गेलेले मेक्सिकोच्या त्या वाळवंटात बऱ्याचशा फॅमिलीज राहत होत्या. पण जेव्हा USA कडनं तिथं न्यूक्लिअर टेस्ट झाल्या त्याचे परिणामस्वरूप तिथली लोक डिफॉर्म म्हणजे नरभक्षी म्हणून जन्माला यायला लागली. त्याच्यानंतर आपल्याला एक फॅमिली दाखवली गेली आहे जी सुट्ट्या मनवण्यासाठी डेस्टिनेशनवरती चाललेली होती. तेव्हाच आपल्याला फॅमिली इंट्रोड्यूस केली गेली आहे. त्या फॅमिलीमध्ये बिग बॉब, त्याची वाईफ एप्रिल, त्यांची मुलगी बँड्रा आणि मुलगा बॉबी, बॉबची मोठी मुलगी लायन आणि तिचा नवरा डकही होता. आणि त्याप्रमाणे त्यांना एक लहान बाळी होतं. डक इथं मोबाईल फोनचे सिग्नल चेकच करत होता. तेवढ्यात डकला आणि बॉबला त्या पेट्रोल पंपाचा मालक त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी एक शॉर्टकट सांगतो. तो म्हणतो की तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला खूप लवकर पोहोचताल आणि जर मेन रोडनी गेला तर तुम्हाला पोहोचायला तिथनं वेळ लागेल. असं ऐकल्यानंतर बॉब आता त्याच शॉर्टकट रोडनी ड्राईव्ह करू लागतो. पण पुढे जाता तिथे एक ट्रॅप लावलेला आपल्याला दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांची गाडी पंक्चर होती आणि गाडी पंक्चर झाल्यामुळं त्यांच्या गाडीचाही ॲक्सिडेंट होतं. आता फॅमिली तर पूर्ण सुखरूप होती, पण गाडीचा इथं बँड वाजलेला दाखवला आहे. आता इथं डक आपल्या फोनचे सिग्नल चेक करत होता. तर त्याच्यावरती त्याची बायको लायन त्याला म्हणती की आता आपल्या इथनं बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. मग त्याच्यावरती बॉब आणि डक मदत मागण्यासाठी दोन वेगवेगळ्या दिशेला निघून जातात आणि आपल्याला दाखवलं गेले की दुर्बिणीतून त्या फॅमिलीवरती कोणीतरी नजर ठेवू नये. आता इकडं आपल्याला ही फॅमिली चिल करताना दाखवली गेली आहे. तेवढ्यात बॉबीचा डॉग कोणावर तरी भुंकत त्याचा पाठलाग करू लागतो. बॉबी त्याच्या मागे जातो. बॉबी जेव्हा जाऊन बघतो तेव्हा त्याच्या कुत्र्याला कोणीतरी ब्रुटली मारलेलं होतं. आता हे पाहून बॉबी घाबरून त्याच्या मम्मीला आवाज देत देत त्यांच्या व्हॅनकडे जाऊ लागतो. तेवढ्यात त्याचा पाय घसरतो आणि तो एका खड्ड्यामध्ये जाऊन पडतो. तेवढ्यात आपल्याला एक डिफॉर्म मुलगी दाखवली गेली आहे जी त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हाच एक नरभक्षी तिथं येतो आणि तो त्या कुत्र्याचा खूप घाणेरड्या पद्धतीने पाय खात असतो. पाय खात असतानाच तो त्या मुलीला म्हणतो नॉट नाव म्हणजे आत्ता नाही. आणि मग हे केल्यानंतर आपल्याला डक दाखवला गेलाय जो हे शोधण्यासाठी त्याच रस्त्याने पुढे निघालेला असतो. पुढे जात असतानाच डकला ग्राउंडमध्ये काही गाड्या उभ्या दिसतात. कदाचित जुन्या फॅमिलीच्या असतील. आता डक विचारामध्ये पडतो की इथं ग्राउंडवरती या गाड्या कशा. तेवढ्यात आपल्याला पुढे बॉब दाखवला गेलाय. तो त्या पेट्रोल स्टेशनवरती आलेला असतो. बॉब एकदम फनी पद्धतीने त्या पेट्रोल पंपाच्या ऑनरला आवाज देत होता. त्यानंतर तो तिथनं एक कोल्ड्रिंकही घेतो आणि खाण्यासाठी तो काहीतरी शोधत असताना तेव्हा त्याला एका डब्यामध्ये एका माणसाचा कापलेला कान दिसतो. बॉब त्याची गन काढून अलर्ट होतो. तेव्हा बॉबला भिंतीवरती काही जुनी पेपरची कात्रणं चिकटवलेली दिसतात आणि त्याच्यामध्ये या सर्व नरभक्षींची माहिती दिलेली होती. आता बॉबला लक्षात येतं की आपण नरभक्षी लोकांच्या एरियामध्ये सापडलेलो आहे. म्हणून तो तिथल्या पेट्रोल पंपाच्या ऑनरची गाडी चोरण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात बॉबला बाथरूममध्ये कोणीतरी बसलेलं दिसतं. जसं तो त्याच्यावरती गन रोखतो तसा तो बघतो तो पेट्रोल स्टेशनचा ऑनर होता आणि तो स्वतःला शूट करून घेतो. मग आधी शूट करायचं होतं ना, त्यांना कशाला अडकवलं. आता हे बघितल्यानंतर बॉब घाबरून ती गाडी बाहेर काढू लागतो. पण तेवढ्यात मागून त्याच्यावरती कोणीतरी अटॅक करतं आणि बॉबला किडनॅप करून एका फळीवरनं तो एका गुहेमध्ये घेऊन जातो. इथं पुढच्या सीनमध्ये आपल्याला दाखवलं गेलंय की बॉबीला त्याची फॅमिली आता शोधत असती आणि त्याच्या मॉमच्या आवाजाने बॉबीला जाग येते. त्याची मॉम त्याला व्हॅनमध्ये आणून त्याची वलमपट्टी करतच असती. तेवढ्यात बॉबीला बाहेरनं कसला तरी आवाज येतो. तो त्याची गन काढून जेव्हा बाहेर चेक करायला जातो तेव्हा त्याला दिसतं की ही चेष्टा डक करत होता. डक सांगतो की इथनं पुढं पूर्ण एरिया सामसूम आहे, त्याच्यामुळं हेल्प मिळणं तर खूप लांबची गोष्ट आहे. आता बघू की बिग बॉब त्या पेट्रोल स्टेशनवरनं कधी मदत घेऊन येत आहेत ते. आता इकडं बॉबी डकला सांगायचा प्रयत्न करतो इथं काहीतरी गडबड आहे. आपण सर्व फॅमिलीनी इथं एकत्र राहणं गरजेचं आहे. पण डकला त्याच्या बायकोबरोबर ढॅंटॅडॅंग करायची होती म्हणून तो त्याच्या बायकोला घेऊन गाडीमध्ये निघून जातो. आता तेवढ्यात बॉबीला बाहेर कोणीतरी बस नॉक करण्याचा आवाज येतो. बॉबी जेव्हा बाहेर जातो एक नरभक्षी त्याच्या व्हॅनमध्ये एंट्री करून बँड्राला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागतो. आता बँड्रा तर झोपेमध्ये होती. बॉबी शोधाशोध करतच होता. तेवढ्यात त्याला त्या नरभक्षीचा चेहरा दिसतो. तो येऊन डकला उठवतो आणि त्याचं डॅंटॅडॅग थांबवतो. इकडं तो नरभक्षी ब्रँडाबरोबर जबरदस्ती करतच होता. तेवढ्यात दुसरा नरभक्षी बॉबला तिथं जिवंतच पेटवतो. आता बॉबचा आवाज ऐकल्यानंतर पूर्ण फॅमिली बॉबला वाचवण्यासाठी त्याच्याकडे पळायला लागती. पण त्या नरभक्षींनी त्याला अशा पद्धतीने पेटवलेलं होतं की त्याचं वाचणं अशक्य होतं आणि फॅमिलीच्या डोळ्यात देखतच बॉबचा जळून तिथंच मृत्यू होतो. आता इकडं आपल्याला दुसरा नरभक्षी व्हॅनमध्ये जाताना दाखवलाय.
तो सर्वात पहिल्यांदा तर एका पोपटाचं मुंडकं वेगळं करून त्याचं रक्त पिऊ लागतो घाणेरडा. आणि पहिल्या नरभक्षीला बाजूला करून तो स्वतः आता ब्रँडावरती अत्याचार करू लागतो. हा आवाज ऐकल्यानंतर लायन जेव्हा आतमध्ये येते तेव्हा बघती त्या नरभक्षीच्या हातामध्ये तिचं बाळ होतं. लायन आपल्या बाळाला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण तरीही तो त्या बाळाला गन पॉईंटवरती घेऊन आता इथं लायनचं दूध पिऊ लागतो. आता हे पाहिल्यानंतर लायनची मॉम त्या नरभक्षीला मारण्याचा प्रयत्न करते, पण तो तिथंच लायनच्या मॉमला शूट करतो. हे पाहून लायन आता स्क्रूड्रायव्हरनी त्या नरभक्षीवर अटॅक करते, पण तो लायनला पण आता ब्रँडा इथं जोरजोरात ओरडू लागते. पण तो नरभक्षी ब्रँडाला आय लव्ह यू म्हणून त्याच्या बाळाला घेऊन तिथनं पळून जातो. आता इथे डॅन आल्यानंतर लायनला मेलेलं बघतो आणि आपल्या बाळाची जेव्हा चौकशी करतो तेव्हा ब्रँडा त्याला सांगते ते नरभक्षी त्या बाळाला घेऊन गेलेत म्हणून. आता डॅन आपल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याचं कुत्रं आणि एक बेसबॉलची बॅट घेऊन त्या नरभक्षीच्या मागावरती जातो. आता इकडं बॉबी आणि ब्रँडा आपल्याला वाचवण्यासाठी एक ट्रॅक बनवत असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला डॅन दाखवला गेलाय जो त्या नरभक्षींच्या सिटीमध्ये पोहोचतो. तिथं त्याला त्याचं बाळही सापडतो, पण तो जेव्हा त्याच्या बाळाला घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला कोणीतरी बाहेर असल्याचा आवाज येतो, म्हणून तो गपचूप बाहेर जात असतानाच एक नरभक्षी त्याच्यावरती अटॅक करतो. आता इथं जेव्हा डॅनला जाग येते तेव्हा तो एका डेड बॉडीच्या बॉक्समध्ये होता. त्या बॉक्समध्ये सर्वांचे हातपाय कापलेले होते. आता हे पाहिल्यानंतर बॉब घाबरतो, हेल्प हेल्प म्हणून ओरडू लाग, पण त्या बॉक्सचं दार हे कुचका असल्यामुळे काही क्षणातच ते बॉक्सपासून वेगळं होतं. आता डॅन इथं बाहेर येतो. आपल्या बाळाला तो शोधत असताना तेवढ्यात त्याला तिथं एक अजून नरभक्षी दिसतो. तो जवळजवळ त्याच्या शेवटचाच घटका मोजत होता, पण त्यावरती तो डॅनला म्हणतो की आमची ही हालत होण्याचं कारण ही सर्व तुम्ही लोक आहात. तुम्ही ते न्यूक्लिअर टेस्ट केले आणि आम्ही सर्व मेक्सिकन नरभक्षी झालो. तुम्ही म्हणजे युएसएने जे टेस्ट केले होते ते. तेवढ्यात पहिला नरभक्षी आता डॅनवरती अटॅक करतो. तो डॅनला मारायचा प्रयत्नच करत होता, तेवढ्यात त्याचं कुत्र येऊन त्या नरभक्षीचा हात पकडतो. आता डॅन दुसऱ्या रूममध्ये जाऊन लपतो, पण तो नरभक्षी ऐकणारा थोडाच होता. तो त्या रूममध्ये येऊन पण आता डॅनला मारू लागतो. त्या डॅन तुटलेल्या बेसबॉलनी त्या नरभक्षीवरती अटॅक करतो, म्हणजे त्याला स्टॅप करतो, पण त्या नरभक्षीला त्याचा काही त्रास होत नाही. तो परत डॅनवरती अटॅक करतो. आता तो डॅनला मारणारच होता, तेवढ्यात डॅन गनिमी करून त्याच्या पायामध्ये स्क्रूड्रायव्हर खुपसतो आणि त्याच्याच त्या कुऱ्हाडीने त्याच्या डोक्याचे 2 तुकडे करून टाकतो. मेला एकदाचा उपाशी. आता ज्यावेळी डॅन बाहेर जातो त्यावेळी तो बघतो तिथं दुसराही नरभक्षी होता. आता त्याच कुऱ्हाडीने तो त्या नरभक्षीचेही 2 तुकडे करतो. त्याच्यानंतर त्याला दिसतं की एक मुलगी त्याच्या बाळाला घेऊन डोंगरावरून पळून चाललेली होती. इकडे आपल्याला बॉबी आणि ब्रँडा दाखवले गेले. त्यांच्या मॉमची बॉडी गाडीतनं गायब झालेली होती. आता जेव्हा त्या रक्ताचे तो शिंतोडे पाहत पाहत त्या रस्त्याच्या मागे जेव्हा जातो तेव्हा तो बघतो की एक नरभक्षी त्याच्या आईची बॉडी खूप घाणेरड्या पद्धतीने खात होता. नरभक्षी जेव्हा बॉबीकडे बघतो तेव्हा तो आता बॉबीलाही मारायला येतो, पण बॉबी आणि ब्रँडानी त्या व्हॅनमध्ये आधीच एक आगीचा ट्रॅप लावलेला होता. ते दोघंही खिडकीतून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्या कच्चं मांस खाणाऱ्याची स्वतः चिकन तंदुरी होती. खा मेला खा, अजून खा. आता इकडं हा सीन झाल्यानंतर आपल्याला पुढं डॅन दाखवला गेलाय. तो त्या मुलीवरती गन रोखून आपल्या बाळाला त्याच्याकडे देण्यासाठी सांगतो, पण तेवढ्या तिथं तो दुसरा नरभक्षी येतो. आता तो डॅनवरती अटॅक करू लागतो. डॅनची गन बाजूला पडते. आता या दोघांमध्ये खूप हिनियस फाईट चालू होती. तेव्हा आपल्याला दाखवलं गेले की ती मुलगी त्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करत असती आणि तो नरभक्षी दुसरा तिसरा कोण नसून त्या मुलीचा बाप होता. तो तिच्यापासून त्या बाळाला घेणार तेवढ्यात डॅन तिकडे येतो आणि डॅन त्या मुडदाडाला कितीतरी वेळा शूट करतो, पण तरी ते मरतच नव्हतं. तेवढ्यात ती मुलगी त्या बाळाला डॅनकडे देऊन बापाला घेऊन दरीमध्ये उडी मारते. म्हणजे खरंच त्या मुलीला त्या नरभक्षी लोकांपासून त्या बाळाचे प्राण वाचवायचे होते. आता डॅन त्या दोघांनाही मेलेला पाहतो आणि इकडं तो ब्रँडा आणि बॉबीला येऊन भेटतो. ते तिघही रडत असतानाच आपल्याला दाखवलं गेलंय की लांब दुर्बिणीतून त्यांच्यावरतीही कोणीतरी अजूनही नजर ठेवू नयेत. म्हणजे अजूनही ते त्या नरभक्षींच्या कचाट्यातून सुटलेले नव्हते. आणि इकडेच मूवी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईबही. आता भेटूयात पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत बाय.